बाबासाहेब आंबेडकरांचं नक्की गाव कोणतं होतं? आंबडवे. कॉन्स्टिट्यूशन कसं बनलं हां. आणि त्याच्याबद्दलचं ते आर्किटेक्ट टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. की तिकडे पाणी पण त्यांना कोणी द्यायचं नाही. हां. तर ज्या एका लहान मुलाला कोणी पाणी पण दिलं नाही, तेच पुढे जाऊन देशाला पाणी भेटण्यासाठी एक कायदा लिहितात. हां. हा किती आयरॉनिक गोष्ट आहे म्हणजे. आज आपण पॉडकास्टमध्ये बोलणार आहोत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. तर त्याच्यासाठीच आज आपल्या सोबत आहेत अनिरुद्धजी. नमस्कार महाराष्ट्र. आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज एक परत नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय. तर मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार अनिरुद्धजी. नमस्कार. मी अनिरुद्ध सुभेदार खंकाळ, शासकीय सेवेमध्ये नोकरी करतो. तर मी काही प्रश्न जसे मांडून ठेवलेत एकदम स्पेसिफिकली एक ह्या वेळेला एक रिसर्च करून की काही गोष्टी होत्या आम्हाला पण थोड्या जाणून घ्यायच्या होत्या. त्यासाठीच जसं बाबासाहेबांचा संघर्ष आजच्या तरुणांना खरंच कळतो का? बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष कळतो आहे म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. आपला भारत इथपर्यंत पोहोचला आहे. कळतो, पण कसं होतं, दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. एक जो आहे की काही लोकांनी कसं म्हणजे त्यांचा विचार खरोखर म्हणजे स्वतः आत्मसात केलेत आणि काही लोक फक्त ऐकीव म्हणजे फक्त माहिती आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे की त्यांनी भारताची संविधानाची निर्मिती केली आहे, कायदे केलेत, अर्थमंत्री होते, म्हणजे अर्थविषयक त्यांचे जे लिखाण जे आहे त्यांनी खूप सारे ग्रंथ लिहिले आहेत, 32 डिग्र्या घेतल्यात आणि जी काही पुस्तकं आहेत ती पूर्ण म्हणजे पूर्ण भारताच्या जे 1947 नंतरचा भारत जो आहे त्याचे जे शिल्पकार आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांनी RBIची स्थापना त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीवर आधारलेली आहे. म्हणजे जेवढ्या काही गोष्टी घडल्यात ना, म्हणजे 1920च्या नंतर किंवा 26च्या नंतर ज्या गोष्टी घडल्यात भारतामध्ये, म्हणजे ब्रिटिशकालीन भारत असो किंवा ब्रिटिश नंतरचा भारत असो, म्हणजे आपला स्वातंत्र्य भारत असो, बरोबर, त्यामध्ये सर्वात मोठं योगदान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. अगदी बरोबर. भारतीय संविधानाची निर्मिती त्यांनी केली. बरोबर. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी केल्यात तर त्यांचा संघर्ष सर्व तरुणांना माहिती आहे. म्हणून आता 2012 मध्ये जेव्हा ग्रेटेस्ट इंडियन म्हणून एक भारतामध्ये सर्वेक्षण केलं गेलं होतं, त्यामध्ये पण ग्रेटेस्ट इंडियन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं. त्याचं कारणच ते की भारतातल्या लोकांना माहिती आहे की आधुनिक भारताचे शिल्पकार हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत आणि त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. संघर्ष कळतोय, फक्त एवढंच आहे काही लोक मानतात, काही लोकांना अपुरी माहिती आहे. म्हणजे काही लोकांनी वाचलं नाहीये, त्यांना ज्यांनी वाचले, ज्यांना त्यांचे विचार माहिती आहेत, त्यांनी स्वतः आत्मसात केलेत आणि स्वतः त्याचा अंमल केलाय आणि ते लोक पुढे आहेत. आणि ज्या लोकांना फक्त ऐकीव माहिती आहे, म्हणजे फक्त माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी केलंय किंवा संविधान लिहिलंय किंवा काय, पण ते कसं त्यांना पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नाहीये. बरोबर. त्यांच्यासाठी तुम्ही म्हणू शकता की त्यांना, कारण का आपण बघतो त्यांची जयंती येते वगैरे किंवा काही असेल तर ते बोलतो आपण की बोलतो की एक फोटोला फक्त हार घालण्यापुरता किंवा मिरवणूक काढण्यापुरता ह्याच्यावरती बाबासाहेब नव्हते. म्हणजे ही त्यांची शिकवण नव्हती. फक्त ते एकदम वेगळ्याच विचारांचे होते. नक्कीच बरोबर आहे की त्यांचे जे विचार आहेत ते मोस्ट ऑफ पहिलं काय, शिक्षण घ्या. बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्ये शिक्षण हे महत्वाचं आहे. कुठलेही फील्ड घ्या, कुठलेही क्षेत्र घ्या, तुम्ही जोपर्यंत शिकत नाही आणि आयुष्यभर माणसाने शिकतच राहायला पाहिजे अगदी शेवटच्या घटकेपर्यंत. तर त्यांचं सर्वात पहिलं काय सांगितलं, शिका म्हणजे शिक्षण हेच तुमचं आहे. त्यांनी स्वतः सांगितलं ना, स्वतः 32 डिग्र्या का मिळवल्या. त्यांनी जी डिग्री मिळवायला 8 वर्ष लागतात ती त्यांनी 2 वर्षामध्ये मिळवली. बापरे. 8 वर्ष जी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आहे आणि ते खूप म्हणजे तत्वज्ञानामधले तत्वज्ञ तिथं होते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. तर जे त्यांचे प्राध्यापक होते ते पण म्हणजे अनबिलिव्हेबल की ही व्यक्ती 2 वर्षात कशी डिग्री मिळवू शकते आणि कसं काय करू शकते. त्याला त्यांचा पहिला प्रबंध होता इंडियन
म्हणजे प्रॉब्लेम ऑफ थेसिस, म्हणजे जे ब्रिटिश काळाच्या अगोदर त्यांनी जे जे काही गोष्टी राबवल्या भारतामध्ये, ओके. त्याचं आर्थिक त्यांनी जेवढं काय होतं ना तेवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होता आणि तो प्रबंध सादर केला होता. ओके. त्यावेळेला त्यांना ती सर्वात प्रथम डिग्री कोलंबिया युनिव्हर्सिटी कडून मिळालेली होती. ओके. तर म्हणजे तिथून सुरुवात आहे. हम्म. आणि ते खरं तर ऍक्च्युली अर्थतज्ञ आहेत सर्वात पहिलं. कायदेतज्ञ नंतर आहेत. हा. पहिले अर्थतज्ञ पहिलं ते आहेत. अर्थतज्ञ आहे. पहिले अर्थतज्ञ आहेत. आर्थिक गोष्टींचा जबरदस्त अभ्यास केला त्यांनी. त्यामुळेच म्हणजे त्यांना वेगळं. आता सर्वात पहिलं त्यांना सयाजीराव गायकवाडांनी मदत केली इथे कोलंबियाला जाण्यासाठी. अच्छा. शाहू महाराजांनी मदत केली. हा. त्यामुळे ते तिकडे जाऊ शकले, शिक्षण घेऊ शकले. बरोबर. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. हम्म. आणि एक करार झाला होता सयाजीराव गायकवाडांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा की बरोबर. ते आल्यानंतर ते त्यांचं जे काय आहे म्हणजे एक प्रकारचं चार्टर्ड अकाउंटंट म्हणूया आपण, हा. ते सांभाळणार होते त्यांचं. म्हणजे हो. जे बडोदा संस्थान होतं त्याचं ते सांभाळणार होते. ते शिक्षण घेऊन आल्यावर आणि काळ कमी होतं. म्हणजे त्यांनी 3 वर्षासाठी त्यांनी त्यांचा खर्च उचलण्याचं सांगितलेलं होतं. म्हणजे करार झाला होता की असं असं होऊ शकतं वगैरे. आणि केळुसकर गुरुजी आहेत ना, त्यांनी ऍक्च्युली ओळख करून दिली सयाजीराव गायकवाड ओके बाबासाहेब आंबेडकरांची. आणि नंतर मग त्यांना ते पटलं किंवा काय झालं हे झालं. आणि त्यांनी मग वेळ कमी आहे म्हणून त्यांनी 18 तास 21 तास म्हणजे विचारच नाही करू शकत आपण. 18 तास जर एखादा माणूस स्टडी करत असेल, 24 झोपत कधी असेल, बाकीच्या गोष्टी कधी करत असेल. सर्वात अगोदर जी त्यांची लायब्ररी होती कोलंबिया युनिव्हर्सिटी मधली, ज्यावेळेला 6 वाजता उघडायची, सगळ्यात फर्स्ट स्टुडंट असायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्यावेळेला लायब्ररी बंद व्हायची त्यावेळेला सर्वात शेवटचा स्टुडंट असायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फर्स्ट टू कम लास्ट टू गो. आणि त्यानंतर पण घरी गेल्यावर पण एखादा प्रबंध घेतलेलाच असायचा, एखादं पुस्तक घेतलेलंच असायचं रात्री वाचण्यासाठी. म्हणजे फक्त स्टडी. म्हणून त्या एवढ्या कमी आयुष्यामध्ये म्हणूया आपण 56+9 65 इयर्स म्हणजे 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढ्या अनबिलिव्हेबल गोष्टी केल्यात की ते शक्य नाहीये सामान्य माणसांना. नाही शक्य. तुम्ही हे 56+9 असं का गणित जोडलं? 1891ला 14 एप्रिल 1891ला त्यांचा जन्म झाला. ओके. अच्छा. 91 म्हणून ते 9 घेतलं. आणि ते मी म्हटलं काही वेगळं काही त्याच्यात लॉजिक आहे का? 65 इयर्स म्हणजे 65 वर्षाचं आयुष्य. 6 डिसेंबर 1956ला त्यांचा महापरिनिर्वाण झाला. म्हणजे 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती एवढ्या साऱ्या गोष्टी करतो. म्हणजे एखादा जरी तुम्ही प्रबंध वाचलात ना की कळेल की बाबा ह्याच्या मागचे किती प्रबंध वाचावे लागले असेल त्यांना, किती स्टडी करावं लागलं असेल. त्यावेळेला ते शक्य आहे की एखादा प्रबंध लिहिणं. आपण एखादी PhD डिग्री करायचं म्हटलं आता या क्षणाला तरी पण आपल्याला नाही शक्य होणार. मग ह्या ज्या डिग्रीज आहेत सगळ्या मोठ्या आहेत, PhD, DSc, DLit, बारेट लॉ, नंतर लॉचं पण लॉ मधलं पण LLM वगैरे. म्हणजे ह्या ज्या डिग्री सगळ्या मोठ्या आहेत, सर्व मोठ्या डिग्रीज आहेत. आणि प्रत्येक डिग्रीमध्ये त्यांचा प्रबंध आहे. ओके. जे आपल्याला म्हणजे एखादा जरी PhD करायचं म्हटलं तर आता पण आपल्याला एखादी PhD करायचं म्हटलं तरी 8 ते 10 वर्ष लागतात साधारणपणे. 8 ते 10 वर्ष लागतात. आताही लागतात. आणि एक व्यक्ती आता तरी घेऊ शकतो का एवढ्या डिग्री? नाही, शक्य आहे. शक्य नाही. 32 डिग्री घेणं तर नाही शक्य. खूप छान रित्या तुम्ही एक्सप्लेन करत ह्या गोष्टी. जर बाबासाहेब आज जिवंत असते तर आजच्या समाजातील असमानता पाहून, म्हणजे आता असमानता आहे पाहून त्यांना काय वाटलं असतं? साहजिकच पहिलं दुःख झालं असतं. बरोबर. संतापी झाला असता. आणि असमानता म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया की ज्या गोष्टी त्यांना अभिप्रेत होत्या त्या आता झाल्या नाहीयेत किंवा होत नाहीयेत. म्हणजे प्रांतवाद असेल, भाषावाद असेल, जातीवाद असेल, ह्या गोष्टींना त्यांनी तिलांजली दिली. भारतीय संविधानामध्ये ह्या गोष्टींना म्हणजे नाहीयेत मान्य. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे सर्वात प्रथम. दुसरं, कुठलाही भाषावाद मान्य नाहीये. भारतीय संविधानाने 22 भाषांना प्राधान्य दिलेलं आहे. आणि राष्ट्रीय भाषा नाही म्हणता येणार आपण, हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाहीये. एक भारतीय संविधानाने एक स्वीकारलेली भाषा आहे की त्याने राज्य आणि केंद्र ह्यांच्यामधला जो दुवा असेल तो एक तर इंग्रजी भाषेत होऊ शकतो किंवा
हिंदी भाषेमध्ये होऊ शकतो, म्हणजे बरोबर. सेकंड भाषा. बरोबर. तर ते आहे, तसं आहे. म्हणजे कुठल्याही भाषेला म्हणजे प्रथम दर्जा वगैरे असा नाही. नाही दिलं. इंग्रजी का स्वीकारलं? कारण ते इंग्रजी सर्वांना अवगत आहे, इंटरनॅशनल लँग्वेज आहे बरोबर आणि म्हणजे सर्वच राज्यांनी ती स्वीकारली गेलेली आहे. आहे. म्हणून इंग्रजी. हिंदी ह्यासाठी की म्हणजे त्यावेळेला ते बोलतात ना 71 विरुद्ध 70, म्हणजे ऍक्च्युली बाबासाहेब आंबेडकरांना किंवा इतर जे साऊथचे लोकांना संस्कृत ही भाषा हवी होती. ओके. हे म्हणजे कुठे वाचलं असेल नसेल, संस्कृत ही भाषा राष्ट्रीय भाषा व्हावी असं वाटत होतं. कारण संस्कृत, पाली, मागधी ह्या आपल्या म्हणजे खूप जुन्या भाषा आहेत. 2500-3000 वर्षापूर्वीच्या भाषा आहेत, ज्या प्रचलित आल्या होत्या आणि त्याच कंटिन्यू व्हाव्यात. आणि जे काही आपलं जे म्हणजे विद्येचं जे स्रोत आहे ते संस्कृत भाषेमध्ये किंवा पाली भाषेमध्ये तुम्हाला दिसेल. कुठेही तुम्ही म्हणजे संशोधन ज्या वेळेला कराल ना तर त्याच्यामध्ये दिसेल. तर त्यांना ते तसं वाटतं, पण नाही झालं. ओके, तर हिंदी ही आपली एक भाषा आहे, म्हणजे राज्य आणि केंद्राचा संवाद साधण्यासाठी. तर ते असमानताकडे येऊया. तर असमानतेविषयी त्यांना दुःख झालं असतं. ते जर आता असते तर त्यांनी असमानतेविषयी रस्त्यावर उतरले असते, लढा उभारला असता. आता डिजिटल युग आहे, डिजिटल युगाचा त्यांनी फायदा घेतला असता. त्यावेळेला ज्या वेळेला कुठलेही स्रोत नव्हते त्यावेळेला त्यांच्या हाकेवर म्हणजे कसं लोकांपर्यंत पोहोचत असेल, म्हणजे काय असेल की कुठलं माध्यम असेल. आता आपण एखाद्या आपण एकमेकांना कॉल करतो त्यावेळेला आपण इंटरॅक्ट होतो किंवा आपले हे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या म्हणजे ज्यावेळेला एखादी गोष्ट आवाहन करतात आणि पूर्ण भारतामधली लोक येतात, एखाद्या ठिकाणी येतात, एखाद्या ठिकाणी जमतात, त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचते. म्हणजे हे सगळं अनबिलिव्हेबल आहे. मग त्यांनी ह्या डिजिटल क्रांती जी झाली आहे ना त्याचा वापर खूप चांगल्या रीतीने केला असता आणि आताही आपणही करू शकतो. म्हणजे त्यांचे प्रबंध आहेत आपल्याकडे, त्यांच्या प्रबंधांचा वापर करून त्यांचे विचार आचरणात आणून आपणही करू शकतो. ह्या असमानता दूर करू शकतो. आपल्याकडेच आहे, म्हणजे आपण जे आहोत, जी नवीन पिढी आहे, जुनी पिढी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, चूक आणि बरोबर काय याच्यामधला फरक जर आपल्याला कळला तर असमानता होणार नाही, भाषावाद होणार नाही, प्रांतवाद होणार नाही, जातीवाद होणार नाही. जसं मी बोललो भाषावाद म्हणजे असमानता आहे, तर कुठेतरी असं आहे की आपल्या संविधानामध्ये असं आहे का हा क्लॉज की 14 वर्ष की 18 वर्ष बोलतात की 18 वर्षापर्यंत जाती राहिल्या पाहिजेत, त्यानंतर सगळ्या जाती कॅन्सल आउट झाल्या पाहिजे, असं खरोखर आहे का कुठे? नाही, जात ह्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं नाही भारतीय संविधानाने. जात असूच नाही, धर्म असूच नाही. म्हणजे धर्म सगळे जे मानतात त्यांना प्रत्येकाला अधिकार आहे आपला धर्म मानायचा, आपल्या ज्या काही संस्कृती आहेत त्याचं पालन करण्याचा. दुसऱ्यांच्या धर्मावर कुणीही हे नाही करू शकत, ब्लेम नाही करू शकत, दुसऱ्यांना तुम्ही काहीही लेखू शकत नाही. भारतीय संविधान सर्व धर्मांना मानतं, सर्व धर्मांच्या लोकांचा आदर करतं. बरोबर. किंवा ह्या जाती प्रथा वगैरे आहेत ना, ह्या नष्ट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला. जाती प्रथा असूच नाहीत ह्यासाठीच प्रयत्न केला. त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी केल्या, म्हणजे अगदी भारतीय संविधानामध्ये असतील किंवा अगोदर असेल किंवा नंतर असेल, तुम्ही कधीही वाचलं किंवा काय, तर तुम्हाला प्रत्येक वेळी जाणवेल की जात ही गोष्टच असता कामा नये. त्यांनी ह्या गोष्टीला का प्राधान्य दिलं की आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं होतं त्यावेळेला. आपण आता होत आहेत म्हणजे ते पण एवढं नाही झालेलं जे अभिप्रेत होतं असं नाही झालेलं. ते इंटरकास्ट मॅरेज, इंटर रिलिजियस मॅरेजेस, की ह्या गोष्टी जर समजा होत असत्या किंवा होत राहतील त्यावेळेला ह्या राहणारच नाहीत ना, जाती राहणारच नाहीत. बरोबर. माझी आणि माझ्या बायकोची जात जर वेगळी असेल आणि माझ्या मुलं वेगळ्या जातीच्या मुलांशी लग्न करणार असेल किंवा हे होणार असेल तर मग जाती राहिल्या कुठे? बरोबर नाही झालं ना. जाती संकल्पना एक म्हणतो ना की आपल्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये किंवा आपल्या जो लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये जातीचा उल्लेखच असता कामा नये, धर्माचाही उल्लेख असता कामा नये. फक्त नाव असायला पाहिजे आणि राष्ट्रीयत्व भारतीय, बाकी असलंच नाही, असताच कामा नये. हेच अभिप्रेत होतं बाबासाहेब आंबेडकर. या गोष्टी नाही, म्हणजे या गोष्टींना कुठेच थारा नाही. तर म्हणजे आरक्षण जे आता भेटतं कोणत्याही जातीसाठी असू दे, असं नाही की फक्त आंबेडकर, SC, NT जे काही जाती असतील, जे आरक्षण भेटतं त्याच्याविषयी पण काही लिहिलेलं आहे का संविधानामध्ये? जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हे लिहिलं संविधान
की तेव्हा पण एक मिसकन्सेप्शन आहे की खरोखर आहे ते, की एवढ्या वर्षच आरक्षण भेटली पाहिजेत सर्वांना. आरक्षणाचं तुम्ही जे म्हणताय ना ते हम्म. राजकीय आरक्षणाविषयी आहे, की ओके. ते 10 वर्षाचं हे होतं, म्हणजे की 10 वर्ष म्हणजे जोपर्यंत गरज असेल हा. SC ST OBC हम्म. जे काय आहेत, हम्म. ज्या लोकांना म्हणजे त्याप्रमाणे हे असायला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांचे प्रतिनिधी भारतीय संसदेमध्ये असायला पाहिजेत, ओके. विधानसभेमध्ये असायला पाहिजेत, विधान परिषदेमध्ये असायला पाहिजे. ज्या ज्या प्रणाली आहेत, अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपासून आपल्या सर्वोच्च राज्यसभेच्या राज्यसभा लोकसभेपर्यंत. तर त्यांनी ते प्रावधान काय केलं होतं की 10 वर्षापर्यंत म्हणजे 10 वर्षाची राजकीय आरक्षणाचं राजकीय आरक्षण होतं राजकीय ते. आरक्षणाबद्दल ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ते हा. 10 वर्षांनी तुम्ही जसं त्यांच्यामध्ये समजा परिवर्तन होईल हा. तर ते तुम्ही मग ते काढू शकता. म्हणजे पण ते राजकीय एखाद्या आरक्षणाबद्दल. कास्टसाठी कुठल्या पण कास्टमध्ये हा. असेल की जर ते म्हणजे कास्टचे मेंबर्स पुढे जात आहेत जास्त, मग हा. ते आरक्षण त्यांचं कमी करू शकतो कमी आपण. करू शकता. पण ते कधी तर ते म्हणजे आता समजा आपला म्हणजे आता समजा एखादा खासदार आपण निवडतोय, हम्म. तो आपण जातीवर आधारित न करता हम्म. एक खरोखर चांगला काम करतोय, त्या व्यक्तीला आपण निवडून आणण्याची आपण ज्यावेळेला आपली म्हणजे ॲबिलिटी होईल हम्म. की हा खरोखर जात पात धर्म पंथ या गोष्टीला न मानता ज्यावेळेला खरोखर एखादा व्यक्ती चांगला काम करतोय त्या व्यक्तीला आपण निवडून द्यायला ज्यावेळेला चालू करू, तर त्यावेळेला मग आरक्षणाची आपसूक गरज नाही लागणार नाही. कारण ह्या जातीप्रथा जर नसतील, धर्मचे जे वाद आहेत ते नसतील, तर ह्या गोष्टीची गरजच नाही. बरोबर. म्हणून त्यांनी ते सांगितलं की 10 वर्षांनी तुम्ही ते वाढवू शकता. ते राजकीय आरक्षणाबद्दल होतं. राजकीय आरक्षण. आता तुम्ही जे आरक्षण म्हणताय तर ते आरक्षण नाहीये, म्हणजे आरक्षण म्हणण्यापेक्षा भारताचं कर्तव्य आहे, केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, त्यांचं कर्तव्य आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्यांची लाईफ समानतेमध्ये आणणे. समता म्हणजे कधी ज्यावेळेला जी साधनं आहेत की काही लोकांच्या हातात आहेत, ती काही लोकांच्या हातात न राहता सर्वांच्या मालकीचे असायला पाहिजेत, ज्याचा अधिकार. आता भारतामध्ये सर्व नागरिक आहेत, तर सर्व नागरिकांना समान संधी मिळाली. समानता केव्हा येईल? ज्यावेळेला ज्यांच्याकडे जे सगळं अर्थ आहे ते आणि हे ज्याला समान होतील, त्यावेळेला ती खरी समानता आली, समता आली असं आपण म्हणू शकतो. तर त्यावेळेला 341 जे कलम आहे ते ओबीसी साठी आहे, अदर बॅकवर्ड क्लासेस, आणि SC ST साठी 342 कलम आहे. विचार करा, 341 कलम सगळ्यात अगोदर आपला म्हणजे दृष्टिकोन कसा असतो की बाबासाहेब आंबेडकरांनी ना फक्त SC साठीच दिलंय की काय, किंवा शेड्यूल ट्राईब साठी दिलंय की नाही, तसं नाहीये. सर्वात पहिलं त्यांनी ओबीसी साठी दिलं. ओबीसी म्हणजे ओबीसी हा आहे ना, आपल्या देशामध्ये 7,000 जाती आहेत. 7,000 पेक्षा जास्त आहेत. त्या लिखित स्वरूपात पोट जाती किती आहेत ते माहित नाही. ह्या 7,000 जाती आहेत. आणि SC STच्या पण खूप साऱ्या जाती खूप आहेत की ज्याच्या म्हणजे ना म्हणजे आहेत, कुठे कुठे जाल तुम्ही तिथे त्या जाती पोट जाती अशा आहेत. ह्या जाती असूच नाही हा बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता. तर त्यासाठी ते प्रावधान केलेलं आहे, त्यांची लाईफ सुधारणं. पण नाही झालेलं गेल्या 70-75 वर्षामध्ये नाही झाले, त्यांची लाईफ तिथपर्यंत नाही आलेली. अजूनही अनुसूचित जमातीचा व्यक्ती हा पाड्यावरच राहतो, अजूनही त्याच्या अंगावर वस्त्र पोहोचलेली नाहीये. आपण जे म्हणतो ना, त्यांच्यासाठी आपण प्रयोजन ज्या वेळेला करतो ना, तर शेवटच्या माणसापर्यंत, अगदी भारतीय संविधानकार बाबासाहेब आंबेडकरच नाही, त्यावेळेस जे असणारे जे कायदे पंडित होते त्यावेळेला खूप खूप तज्ञ होते. 206 लोक, म्हणजे ऍक्च्युली 292 लोकांचं ते संसद होतं त्यावेळेसचं. त्यांनी, आणि त्यामधले 206 लोक, म्हणजे नंतर मग ते काही लोकांनी बहिष्कार वगैरे घातला किंवा काय, म्हणजे 206 जण प्रत्यक्ष सहभाग घेतला, आणि त्याच्यापैकी पण मसुदा समिती निर्माण केली गेली. तर त्या मसुदा समितीचं आणि त्यावेळेसच्या ज्या म्हणजे कायदे पंडित म्हणूया सगळे होते, म्हणजे इंजिनियर होते, डॉक्टर्स होते, खूप सारे तज्ञ होते त्यावेळेस, खरोखर मी म्हणता येईल. आणि त्यावेळेस त्यांना जे अभिप्रेत होतं ना, तर ते हे अभिप्रेत होतं की ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये असायला पाहिजे, तर मग त्यावेळेला भारत अजून जास्त लवकर प्रगती करेल. आणि त्यावेळेला प्रगती करायला चालू पण झाल्या बऱ्याच गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी झाल्यात. तुम्ही बघाल ना, अगदी म्हणजे ब्रिटिशांनी तर केलंच, ब्रिटिशांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या. जे मोठमोठे जे नदीवरचे जे प्रकल्प आहेत ना,
ते स्वातंत्र्यकालीन किंवा स्वातंत्र्याच्या जस्ट 15 वर्ष वगैरेच्या पर्यंत झालेले आहेत. हम्म. आणि जे मोठे मोठे प्रकल्प जे व्हायला पाहिजे होते हा. ते नंतर अगदी म्हणजे कमी वेळ जास्त लागलाय किंवा काय हे लागलंय. तर मग आपण परत त्या त्या विषयावर येऊया विषयावरती की 341 आणि 342 दोन हम्म. कलम आहेत. 341 हे ओबीसी आरक्षणासाठी आहे आणि 342 कलम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा आहे. बरोबर. आणि शासनाचं म्हणजे केंद्र शासन असं घेऊया, त्यांचं प्रथम कर्तव्य आहे या लोकांचं लाईफ सुधारणं. बरोबर. पण आता चुकतंय कुठे असं तुम्हाला काय वाटतं की आपले राजकारणी त्याला अजून गुंतवतायत असं वाटतंय की आपलं म्हणजे बोलतो ना आपण गव्हर्नमेंट फिरवतंय आपल्याला की आता असं झालंय की सगळेजण ह्याच्यात गुंतूनच गेलेत की नाही, त्या तसं जाती समाजामधून बाहेरच पडत नाहीयेत. हा जात हा फॅक्टर जात नाहीये. म्हणजे म्हणतो ना आपण जी जात नाही ती जात म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे काही कळेना. आता बघा ना, एक विचार केला ना आपण की एखाद्याचं नाव, आता माझं नाव अनिरुद्ध खंकाळ आहे, तर खंकाळ म्हणल्यानंतर किंवा भोसले म्हणल्यानंतर कळणार नाही. भोसले, पवार, मोरे आपण आडनावावरून जातो. म्हणजे प्रत्येकाचं थिंकिंग कसं असतं बघा. म्हणजे कुठेही जा अगदी म्हणजे देशभरात कुठेही गेलात ना तर पहिला विचार करणार अरे हा ह्याचं आडनाव हे, मग हा पहिला काय लोक विचार करणार हा महाराष्ट्रातला आहे, हा उत्तर प्रदेश मधला आहे, द्विवेदी चतुर्वेदी हा उत्तर प्रदेश मधला उत्तर दिसतोय. शहा वगैरे काय हा 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 इथला असू गुजरात शकतो. गुजरातला गुजरात असं मधला म्हणजे वगैरे लगेच असू स्टेट शकतो. आपण डिवाइड म्हणजे मग पहिला आपण स्टेट नुसार विचार करतो. आता समजा महाराष्ट्रातला मराठी बोलतं मग तो विचार करणार ह्याचं आडनाव काय, हा मोरे, मग हा असा. म्हणजे असं थिंकिंग होतं लोकांचं. हे थिंकिंग बदलायला पाहिजे. हे असायलाच नाही पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे असं थिंकिंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी नाही जाणार. जात हा फॅक्टर आहे ना. म्हणजे आता बऱ्याच गोष्टी बदलल्यात, नाही असं नाही, आपण नाही असं म्हणू शकत की काहीच बदल नाही. बदललंय, खूप सारं बदललंय. म्हणून आपली जी प्रगती दिसते, भारत या स्टेजवर आहे. म्हणजे ऍक्च्युली पूर्ण जगाला आपण हे करू शकतो. म्हणजे अगदी अमेरिकेच्या पुढे जाऊ शकतो, चीनच्या पुढे जाऊ शकतो. बरोबर. सगळ्यांच्या पुढे जाऊ शकतो. फक्त काही थोड्या गोष्टी आहेत की नाही बदलल्या म्हणून नाही झालं, नाहीतर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अगदी बरोबर. एव्हरीथिंग इज पॉसिबल. एक मी लास्ट टाइम एक पॉडकास्ट करत त्याच्यात होतं की आपण बोलतो ना रिझर्वेशन्स भेटतात ते कुठेतरी एका ठिकाणी भेटलं पाहिजे असं बोलतात, किंवा रिझर्वेशन बाकी कुठे पण भेटू दे, पण जेव्हा शिक्षणाची गोष्ट येते त्यावेळेला सगळ्यांना समान ट्रीट केलं पाहिजे असं वाटतं. कारण का अजून सुद्धा असं बोलतात की UPSC एक्झाम असू दे, MPSC असू दे, किंवा मोठ्या ज्या क्लरिकल्स एक्झाम आहेत त्याच्यामध्ये पण अजून सुद्धा कास्ट सिस्टम वापरली जाते असं बोलतात. कास्ट सिस्टम नाही, मी तेच बोलतो ना, समान संधी. जोपर्यंत ते SC ST OBC जोपर्यंत ज्यांच्याकडे सगळी म्हणजे आर्थिक साधनं आहेत, ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यापर्यंत. आता तुम्ही आता विचार केला ना तर SC ST कडे कुठेही जमिनी नाही आहेत. त्यांच्याकडे फक्त एकच साधन आहे, शिक्षण घ्यायचं आणि पुढे जायचं. शिक्षण घेतले तरच ते पुढे जाऊ शकतात. शिक्षणाशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाहीये. आता जे आपण म्हणतो ना, ज्यांच्याकडे आहे शेती कुणाच्या मालकीचे, जे उच्च समाज म्हणतात ना त्यांच्या मालकीचे आहे. ओके. त्यांच्याकडे ते सगळी प्रावधान आहेत, तर त्यांच्याकडे सोर्स आहे. म्हणजे शेती करू शकतात, दुसऱ्या गोष्टी करू शकतात. पण SC आणि STच्या लोकांकडे त्या गोष्टी नाही. म्हणून त्यांना शिक्षणामध्ये प्राधान्य दिलं जातं. शिक्षणामध्ये प्राधान्य द्यायला, पण शिक्षणाचं पण आता असं झालेलं आहे. आता तुम्ही बघाल की जिल्हा परिषद शाळा बंद पडत चालल्यात, बंद करत चालल्यात. जिथं जिल्हा परिषद शाळा आहे तिथे आहे शिक्षण तेवढंच, आणि शिक्षणाशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. शिक्षणाशिवाय प्रगती नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पण तेच सांगितलंय, शिक्षण महत्वाचं. पण जर शिक्षण करायलाच नाही मिळालं तर ते काय करू शकतात? काहीच नाही करू शकत. त्यांच्याकडे सोर्सच नाहीये ना. काय करू शकतात? ते काहीच नाही करू शकत. जगण्याचं साधनच जर त्यांच्याकडे नसेल तर अपसुकत त्यांना मोलमजुरी करावी लागेल किंवा काहीच म्हणजे दुसरा काही पर्याय करू शकत नाही. अगदी बरोबर. आता तिसरा प्रश्न घेऊया. त्यांनी शिक्षणाला दिलेलं महत्व आज आपण खरंच पाळतो का, की फक्त भाषणापुरतंच ठेवतात? नाही, पाळतो. म्हणजे आता म्हणजे शिक्षणाला महत्व आलंय. जे आता शिक्षणाचं बाजारीकरण झालंय, प्रत्येक जण आपली युनिव्हर्सिटी काढायला लागलाय. बरोबर. गव्हर्नमेंट स्कूल आजकाल नाही राहिलेत बघायला गेलं, आणि मराठी स्कूल्स तर काहीच राहिले नाही, शाळाच राहिल्या नाही. तर त्याचं कारण काय? तर शिक्षणाला महत्व आहे म्हणून झालंय ना.
पण ते बाजारीकरण पण झालंय आजकाल. बाजारीकरण झालंय. ते कशामुळे झालं तर, आणि हे ऍक्च्युली मला तेवढं काय म्हणजे सांगता नाही येणार हम्म. की तसं मी बोलू शकत नाही, तेवढे अधिकार नाहीत. मी ऍज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे. ओके. मी गव्हर्नमेंट बरोबर. तर गव्हर्नमेंट चांगलं करायचा प्रयत्न करतं. बरोबर. गव्हर्नमेंट तुमच्यासाठी आहे. हम्म. या सगळ्या गोष्टी का घडतायत आता ऍक्च्युली खरोखर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होत आहेत. पहिलं, एखादी गोष्ट म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत यायला खूप वेळ लागायचा. हा. आता ती त्याच्या खात्यापर्यंत पोहोचते, ती त्याच्या खात्यामध्ये जमा होते. पहिले खूप साऱ्या गोष्टी असायच्या, खूप साऱ्या म्हणजे पहिलं नाही का डॉक्युमेंटेशन असायचं, तो डॉक्युमेंट सबमिट करणार, मग तो एका अधिकाऱ्याकडे जाणार, तो अधिकारी तिकडे पोहोचवणार वगैरे वगैरे, खूप मोठी अशी खूप लॉंग Chain प्रोसेस होती, वगैरे हा. असायची. आता डिजिटल क्रांतीमुळं आता ते जे आहे म्हणजे ते जे प्रयोजन केलेलं आहे एखाद्या गोष्टीसाठी ते डायरेक्टली त्याच्या खात्यात पोहोचतं. बरोबर. म्हणजे गव्हर्नमेंट आता प्रगती करत आहे. हम्म. शिक्षणामध्ये प्रगती आहे. शिक्षणाचं बाजारीकरण का झालंय तर शिक्षणाला खूप सारं महत्व आलंय. बरोबर. लोक शिक्षणासाठी का पैसे खर्च करायला तयार आहेत, कारण शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. हम्म. शिक्षण नाही तर तुम्हाला नोकरी नाही मिळणार, काहीच नाही भेटणार. काहीच करू शकणार नाही अगदी तुम्ही, बरोबर. किंवा तुम्ही तुमचं लाईफ चांगलं सुधारू शकणार नाही. अगदी आणि बरोबर, कुठल्या अगदी गोष्टीसाठी शिक्षण महत्वाचं आहे. बरोबर. तर ते आहे. आता बाबासाहेबांबद्दल आपण बोललो, पण त्यांच्या आईने हा. जो संघर्ष घेतलाय तो कोणालाच माहित नाहीये. त्यावेळेला साहजिकच, आता तुम्ही बघाल ना, महात्मा फुल्यांनी 1848 मध्ये मुलींसाठी शाळा चालू केली. हम्म. म्हणजे शिक्षणाची साधनं त्यावेळेला नव्हतीच. बरोबर. म्हणजे नव्हते. नव्हतीच, स्त्रियांना नव्हतंच. हा. त्यामुळे त्यांच्याबद्दल जे लिखाण आहे ना उपलब्ध नाहीये. जे ओके. लिखाण आहे ते थोडी थोडकी माहिती. त्यांचं जे गाव आहे मुरबाड तालुका आहे आपल्या ठाणे जिल्ह्यामधला, आंबे असं काहीतरी नाव आहे त्याचं. ओके. त्या गावामध्ये त्यांचा म्हणजे त्यांचं ते जन्मगाव. आणि मग त्यांचे साहजिक त्यांचे वडील सैन्यामध्ये होते. त्यावेळेसची जी मराठा बटालियन म्हणूया त्याच्यामध्ये ते होते. स्नॅपर्स आणि स्निकर्स असं काहीतरी नाव आहे. स्नॅपर्स अँड मायनर्स ती ओके. अशी ही होती सैनिक तुकडी. हम्म. त्याच्यामध्ये त्यांचे कुणाचे माता म्हणजे ज्या भीमाबाई आहेत त्यांचे वडील पण सैन्यामध्ये, सैन्यामध्ये. आणि ज्यांनी त्यांच्याशी विवाह केला रामजी सपकाळ हे पण सैन्यामध्ये. हम्म. मग त्यांचा विवाह झाला, नंतर त्यांच्या खूप ठिकाणी बदल्या झाल्या हम्म. आणि त्यांना 14 अपत्य झाली. 14 अपत्य 14 झाली. अपत्य झाली. त्याच्यापैकी 4 मुली हा. आणि 3 मुलं जगले. सर्वात शेवटचं जे अपत्य आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. 14वं. बापरे. 1891 ला झालं. 14 एप्रिल 1851 1888 ला रामजी सपकाळ त्यांची बदली महू या ठिकाणी झाली होती. हम्म. त्यावेळेला ते ऍज अ टीचर होते ओके. तिथे, हा. अगदी मुख्याध्यापक होते. त्यांना मुख्याध्यापक ही पदवी होती. हो. आणि त्यावेळेला त्यांना हे 14वं अपत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकर. जे आपण जगाला म्हणजे काय बघूया खूप मोठी देणगी आहे. हम्म. जगाला खूप मोठी देणगी आहे. तर त्यांच्यासारखं विद्वत्ता लाभणं हे करणं. मग त्या आईने जन्म दिला. त्या आईचं खूपच म्हणजे हॅट्स ऑफ. आणि मग त्यामुळे ते जे लिखाण आहे ते अगदी कमी आहे. कमी आहे त्यांच्याबद्दल लिखाण, खूप फारच लिखाण कमी आहे. आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना फक्त 5 वर्षात आईची साथ लाभली. कारण नंतर 1894 ला रामजी सपकाळांचं हे झालं, म्हणजे काय होतं, सेवानिवृत्ती झाली. हम्म. सेवानिवृत्ती झाल्यानंतर ते त्यांचं जन्म एक म्हणजे ऍक्च्युली त्यांचं गाव जे आहे ते अंबडवे रत्नागिरी जिल्ह्यात येतं. हा. त्याच्याजवळ दापोली आहे. बरोबर. तर त्या दापोलीमध्ये मग ते लष्करी लोकांचं एक म्हणजे एक असं एक म्हणूया आपण काय बोलूया, ते लोक तिथं राहत होते. तर तिकडे येऊन राहिले. ते राहिल्यानंतर तिकडे काय तिकडे पण त्यांना जातीयतेचे चटके सहन करावे लागले. ओके. त्यांच्या मुलांना कोण पाणी द्यायला तयार नव्हतं. हम्म. सगळ्या गोष्टींमध्ये अगदी म्हणजे रोज वाद, रोज बरोबर. भांडण, हे ते वगैरे 2 वर्ष वगैरे सहन केले. आणि नंतर मग त्यांनी 1896 ला मुलांना घेऊन ते साताऱ्याला गेले. ओके. सातारला गेल्यानंतर त्यावेळेसचं सैनिक स्कूल किंवा त्यावेळेसचं सैनिकांचं असलेलं स्कूल, आताचं प्रतापसिंह हायस्कूल, ओके. त्याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं 5व्या वर्षी त्यांना शाळेत टाकलं गेलं. आणि तिथे पण त्यांनी त्यांचा लष्करी पेशामध्ये असल्यामुळे त्यांना तिथे त्यांचं म्हणजे काय बोलतात ना, शाळेत शिक्षण घेण्यासाठी त्यांना दाखला भेटला किंवा दाखल केलं. मग त्याच वेळी 1896 मध्येच एक मस्तक शूळ, म्हणजे त्यावेळेला माहिती आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींनी पण
लोकांचं निधन होतं, त्याच्यामध्ये माता भीमाबाईंचं निधन झालं. पण त्यांनी 14 अपत्य झाले त्यांना. हम्म. 14 अपत्यांपैकी फक्त 7च अपत्य जिवंत राहिले. 4 मुली 3 मुलं. ओके. आता तुम्ही उल्लेख केला दापोली, रत्नागिरी. बाबासाहेब आंबेडकरांचं नक्की गाव कोणतं होतं? अंबडवे, हा. रत्नागिरी मधलं. रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. ओके. आणि ते कुठे कुठे आंबवडे असा उल्लेख आहे. अंबवडे आंबवडे नाहीये, ते अंबडवे आहे. आणि त्यांचं जे आडनाव आहे ना, मूळचं सकपाळ आहे. सपकाळ म्हणूया. तर ते आहे. पण त्यावेळेस प्रत्येक आपल्या कोकणामध्ये गेला तर प्रत्येक जण आपलं आडनाव आहे ना आपल्या गावाप्रमाणे लावतं. बरोबर. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनी रामजी हा. सपकाळांनी त्यांचं जे हायस्कूलमध्ये नाव टाकलं आंबडवेकर. तर आंबडवेकर लावलं. तर त्यांचे जे शिक्षक होते त्यांचं आडनाव आंबेडकर. तर त्यांना शिक्षकांचं नाव आंबेडकर. ओके. तर त्यांना ते एक आंबडवेकर असं बोलायला म्हणजे खूप जड जायचं. मग त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे एक सुचवलं की आंबडवेकर बोलताना जर असं खूप हे होतं तर माझं आडनाव तुला दिलं तर चालेल का. त्यांचा खूप आवडता विद्यार्थी होते बाबासाहेब आंबेडकर. त्यांना त्यावेळेस म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं 5 वर्षाचं असताना शिक्षकांना त्यांच्या वडिलांना म्हणजे रामजी सपकाळांना अगदी आणि भीमाबाईंना त्यांना कळलं होतं की हा मुलगा काहीतरी वेगळा आहे. तर त्यांनी त्यांना सुचवलं आणि त्याप्रमाणे त्यांचं आडनाव आंबेडकर झालं. ओके. सपकाळवरून आंबेडकर जाणं माहिती. आंबडवेकर त्यांचं गाव अंबडवे म्हणून आंबडवेकर. आणि त्यांना शिक्षक असलेले आंबेडकर. बरोबर. तिथे प्रतापसिंह हायस्कूलला त्यांनी त्यांचं आडनाव त्यांना दिलं की तू आडनाव लाव माझं. बरोबर. त्यांनी अजून एक उल्लेख केला तुम्ही की तिकडे पाणी पण त्यांना कोणी द्यायचं नाही. हा. तर ज्या एका लहान मुलाला कोणी पाणी पण दिलं नाही तेच पुढे जाऊन देशाला पाणी भेटण्यासाठी एक कायदा लिहितात. हा किती आयरॉनिक गोष्ट आहे. म्हणजे हीच मोठी गोष्ट आहे. सर्वात म्हणजे पहिलं हेच म्हणजे पाणी पिण्यासाठी जे म्हणजे काय बोलतात ना म्हणजे अगदी तिकडे पण त्यांना म्हणजे बाहेर बसावं लागायचं. शिक्षण कुठे घ्यायचे, शूद्र लोकांचं शिक्षण कुठे, त्यांनी बाहेर बसायचं. त्यांनी क्लासरूम मध्ये बसायचं नाही, क्लासरूमच्या बाहेर बसायचं. क्लासरूमच्या बाहेर म्हणजे अगदी तो टॅलेंट ऑफ टॅलेंट असू द्या, त्यांनी बाहेर बसायचं. त्याला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. पाणी देणार कोण? जो शाळेचा जो पियन असेल किंवा एखादा जो उंच विद्यार्थी असेल तो पण कसं द्यायचा पाणी? वरतून पाणी द्यायचा. त्यांनी ओंजळीने पाणी प्यायचं. आणि जर ज्या दिवशी शिपाई नसेल त्यावेळेला त्यांना त्या व्यक्तीला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना पाणी मिळायचं नाही. तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी उल्लेख केला आहे शिपाई नाही पाणी नाही. मग पाण्याचा जो संघर्ष आहे त्यांनी लहानपणापासून तो भोगला आहे. त्यामुळं ही जी विषमता आहे ती विषमता कुठेतरी त्यांच्या मनात कायम राहिली. त्यामुळं त्यांनी महाडचा 14 सत्याग्रह केला 1927 ला. आणि ही विषमता असूच नाही, समता असायला पाहिजे. त्यासाठीच त्यांनी लढा म्हणजे अजन्म म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे संविधान लिहिण्यापर्यंत की संविधानाच्या नंतर पण त्यांनी तो म्हणजे संघर्ष करत गेले. आणि मग त्यामध्ये कायद्यामध्ये की सगळेजण समान आहेत, सगळ्यांचा त्यावेळेला चाललं होतं. म्हणजे की जे रिच लोक आहेत त्यांनाच फक्त मताचा अधिकार असेल. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणले नाही, जो शेवटचा व्यक्ती आहे तो जंगलात राहिलेला असू दे नाही तर कुठल्याही टोकाला असू दे, लक्षद्वीपला असू दे तर अंदमान निकोबारला असू दे, प्रत्येकाच्या मताचं मूल्य सेम असेल. एक व्यक्ती, एक नागरिक आणि एकेरी नागरिकत्व आहे आपल्या भारतीय संविधानाने स्वीकारलं. द्वितीय म्हणजे काही ठिकाणी बघाल तर तुम्हाला 2 नागरिकत्व घेता येतात. नाही, तर भारतामध्ये एकेरी नागरिकत्व. तो भारत आणि भारताचाच रहिवासी असेल. दुसरं, त्या व्यक्तीला म्हणजे निवडणुकीचा अधिकार, मताचा अधिकार, नॉट मतदान, मताचा अधिकार त्यांनी दिला. तर ते मताचा जो अधिकार आहे किंवा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता त्यावेळेला, शूद्रांना नव्हता. अतिशूद्रांची तर खूपच वाईट अवस्था आणि जे जंगलात राहतात तर त्यांची खूप अजून वाईट अवस्था, म्हणजे आपण शेड्यूल ट्राइब्स वगैरे. बरोबर. तर ह्या साऱ्या गोष्टी होत्या म्हणून त्यांनी हा सगळा जो लढा उभारला पाण्यापासूनच. म्हणजे मी म्हणेल की पाण्यापासूनच सुरुवात झाली लहानपणापासून. विषमता दूर करणे हेच सफल ठरले. खूप छान. आजही दलितांवर अत्याचार होतात. मग आपण किती पुढे आलोय की आपण अजूनही तिथेच आहोत. म्हणजे जसं
अत्याचार होतात अजून सुद्धा, मॉडर्नायझेशन होत आहे, डिजिटलायझेशन होत आहे, पण अजून बोलतो ना आपण शेड्यूल ट्राईब्स अजून सुद्धा आहेत. तिथे अजून जे डेली नीड्स आहेत ते पण पोहोचत नाहीयेत. तेच म्हटलं ना की आता म्हणजे ऍक्च्युली 70-75 वर्षामध्ये ज्या गोष्टी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजे होत्या त्या नाही पोहोचल्या. पोहोचत आहेत अजून सुद्धा. त्यांचा विकास झाला असा म्हणजे इन घटना शॉर्ट काळात आम्हाला जेवढे फक्त मग सगळे हे असेल, सांगा की एक थरोमध्ये की बाबासाहेबांचे ऍक्च्युअल विचार काय होते. म्हणजे जर हा कोण व्हिडिओ बघत असेल ना, हा. त्याला हे पॉईंट्स आहे 1, 2, 3, 4, 5, 6 पॉईंट असे पाहिल्यानंतर लगेच क्लिक झालं पाहिजे, हा बाबा हे ऍक्च्युअल बाबासाहेबांचे विचार होते. पहिलं म्हणजे समानता, समता, न्याय, न्याय, बंधुता आणि समानता. थर्ड काय बोलला तुम्ही? बंधुता. समता, न्याय, बंधुता. बंधुता हा. बंधुता खूप महत्वाचं हा. आहे. जे आता जे होत आहे ना हा. ते बंधुता नाहीये म्हणून होत आहे. ओके. की धर्मवाद असेल, प्रांतवाद असेल, आपण एकमेकांचे बंधू आहोत. आपण भारतीय आहोत. सर्वात पहिला आपण भारतीय आहोत. बरोबर. आपण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी खूप वेळा म्हणजे सर्वांना वाटलं की नाही का की ते त्यावेळेला सर्वात म्हणजे महात्मा गांधीचे सर्वात मोठे विरोधक असेल तर कोण असतील, तर बॅरिस्टर जिना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यावेळेला 1946 साली म्हणजे दुसरं महायुद्ध संपलं आणि ब्रिटिश शासनानं आता ते सोडणार होते, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं. मग त्यावेळेला त्यांनी केलं की बाबा तुम्ही तुमची मसुदा समिती स्थापन करा, तुम्ही तुमचं संविधान तुम्ही निर्मिती करा. त्यावेळेला जे झालं त्यांना सर्वांना वाटलं की बाबासाहेब आंबेडकर विरोध करतील. ओके. ज्यावेळेला जवाहरलाल नेहरूंनी एक म्हणजे एक बिल म्हणूया आपण बिल सादर केलं की भारताची रचना अशी अशी असेल, तर त्यावेळेच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांना संधी दिली बाबासाहेब आंबेडकरांना. सर्वांना वाटलं की बाबासाहेब आंबेडकर काहीतरी विरोध वगैरे करतील, पण त्यांचे जे भाषण आहे ना ते कॉन्स्टिट्यूशन कसं बनलं आणि त्याच्याबद्दलचं ते आर्किटेक्ट टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया व्हॉल्यूम नंबर 13 आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने प्रसिद्ध केलं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल की त्यांचं जे भाषण आहे ना पहिलं एवढं म्हणजे देशाप्रती म्हणजे मी प्रथम आणि शेवट भारतीय आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की मी प्रथम आणि शेवट भारतीय आहे. मी या जातीचा, या धर्माचा, या पंथाचा किंवा या प्रांताचा हे असता कामा नये. भारत हेच आपलं देश. दुसरं महिलांचं सबलीकरण. ओके. महिलांचं सबलीकरणामध्ये सर्वात आता आपण जे पाहतो ना की सर्वात पहिलं तर शिक्षणाचा अधिकारच स्त्रियांना नव्हता. तो सुरुवात केली शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवायला महात्मा फुल्यांनी. बरोबर. आणि त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये तरतूद केली. भारतीय संविधानामध्येच नाही, नंतर 1951 ला त्यांनी हिंदू कोड बिल सादर केला. तर त्यावेळेसच्या भारत सरकारने म्हणूया 1950 ला आपला भारत प्रजासत्ताक झाला, त्यानंतरच्या सरकारने ते हिंदू कोड बिल येऊन नाही दिलं. कारण त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या ज्या हिंदू स्त्रिया आहेत त्यांना कुठलेच अधिकार नाहीयेत, शिक्षणाचे अधिकार नाहीयेत, मालमत्तेचे अधिकार नाहीयेत, कुठलेच अधिकार नव्हते. तिला म्हणजे अगदी पडद्यामध्ये राहणं किंवा काही हे. तर बाबासाहेब आंबेडकरांना ते अभिप्रेत नव्हतं. तिला जर शिक्षण मिळालं, तिला जर समानता मिळाली, तिला जर संधी मिळाली तर ते संधीचं सोनं होऊ शकतं. म्हणजे आज आपण आपल्या स्त्रिया पुढे पाहतो, सगळीकडे पुढे, अगदी पुरुषाच्या 4 पावलं पुढे. त्याचं कारण आहे बाबासाहेब आंबेडकर. ओके. स्त्री समानता हे सर्वात मोठा विचार आहे आणि त्यांनी केल्यामुळं आज आपण पाहतो ना जिकडे तिकडे स्त्रिया आहेत, सगळीकडे आहेत. अगदी आपले राष्ट्रपती पण स्त्रिया आहेत. स्त्री आहे. त्याचं सर्वात मोठं श्रेय हे बाबासाहेब आंबेडकर. ओके. हे विचारधारा, हे सर्वात मोठी विचारधारा आहे. ओके. समानता, सगळीकडे समानता, मग ती कुठलीही असेल, समता. खूप छान रित्या सांगितलं. आता त्यांनी संविधान लिहिताना सर्वात कठीण निर्णय कोणता घेतला असा वाटतंय तुम्हाला? कठीण निर्णय आता मी बोललो ना 292 सदस्य होते. तर ते कसं असायचं, एखादा गोष्ट आपल्याला करायची आहे, म्हणजे आता अगदी नागरिकत्व असेल तर नागरिकत्वाचा जो मुद्दा आहे म्हणजे खूप साऱ्या कायद्यांचा त्यांनी अभ्यास केला. कायदे पंडित होतेच. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांची मेहनत आहे, 40-50 वर्ष केलेली मेहनत आहे. खूप सारे प्रबंध वाचलेत, खूप साऱ्या देशांचा अभ्यास केलाय, खूप साऱ्या धर्माचा अभ्यास केलाय, सगळ्याचा अभ्यास केलाय. तर त्या गोष्टी असल्यामुळे तर त्यावेळेला काय असायचं, मग एखादं कलम आपल्याला टाकायचं आहे, नागरिकत्वाचं कलम टाकायचं, तर मग ते नागरिकत्वाचं कलम बाबासाहेब आंबेडकर प्रेझेंट करायचे किंवा एखादी दुसरी कोण व्यक्ती असेल ती प्रेझेंट करायची.
मग त्याच्यावर चर्चा व्हायची. हम्म. मग त्या चर्चेचा खूप सारा विचारविमर्श व्हायचा त्याच्याबद्दल. बरोबर. 206 सदस्य, म्हणजे ऍक्च्युली 206 सदस्य. 206. मग ते लोक त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचे चर्चेमध्ये, जसे आता संसदेमध्ये सहभाग होतात त्यावेळेला प्रकांड पंडित लोक होती, त्या सगळ्यांना ते पटवून द्यायचं आणि नंतर मग ते कलम पास लागू करून करायचं, पास करून घ्यायचं. तर हे खूप मोठं आहे, म्हणजे प्रत्येक कलम आहे ना, प्रत्येक कलम हे म्हणजे एक वेगळं आहे. बरोबर. एक असं बिल म्हणता पास नाही करणं येणार म्हणजे तुम्हाला. खाऊ नाहीये. आपण म्हणू नाही शकत की एखाद्या गोष्टीसाठी की त्यांना हे म्हणजे सोपं गेलं असेल सोपं कुठली गेलं गोष्ट. असेल, खूप अवघड गोष्ट आहे. म्हणून तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी का लागला, तर ह्यासाठी लागला. लोकांना वाटतं अरे काय एवढा का कालावधी लागला, म्हणजे जवळपास 3 वर्ष का 3 लागली. वर्ष म्हणजे स्वतंत्र झाल्यापासून ते रिपब्लिक होईपर्यंत बोलताय तुम्ही. 1946 ला मसुदा समिती स्थापन झाली, 9 डिसेंबर 1946 ला. तेव्हापासून ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत जे हा जो कालावधी लागला, तर ह्या गोष्टीसाठी लागला. प्रत्येक कलमासाठी 395 कलम होती, तर त्या प्रत्येक कलमाचं काय प्रयोजन आहे, त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे, आपली संघराज्य प्रणाली म्हणजे काय, कायदा प्रणाली कुठली, कुठल्या गोष्टीसाठी काय. आपण आपलं सर्वात प्रमुख पद कुठलं आहे, तर राष्ट्रपती आहे. बाकीकडे अध्यक्षीय प्रणाली आहे, काही ठिकाणी संघराज्य प्रणाली आहे, काही फेडरल प्रणाली आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, खूप मोठा विषय आहे हा, म्हणजे आपल्या समजण्याच्या पलीकडचा. बरोबर. तर खूप मोठ्या गोष्टी आहेत. तर त्या 395 कलम जी केली, तर ती अशा प्रकारे केलेली आहे. म्हणजे प्रत्येक कलमाचा अभ्यास करून त्यांना ह्या पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे कलम असू दे किंवा बिल पास करणं असू दे किंवा पार्लमेंट्समध्ये सर्वात जास्त विरोध कोणी केला? विरोध नाही असं म्हणता येणार, ते सगळं तात्विक होतं. बोललो ना, प्रोफेशनल होतं. म्हणजे आपण एखादी गोष्ट करायची आहे तर मग ती का करायची, एखादं कलम टाकायचं तर ते कलम का टाकायचं, त्याच्यावरती साधक बाधक चर्चा व्हायची. व्हॉल्यूम नंबर 13 आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे, तो त्यासाठीच आहे. भारतीय संविधान तर आहेच. भारतीय संविधान निर्मितीसाठी काय काय करावं लागलं, कुठले कलम कसं ऍड झालं, त्यासाठी ते व्हॉल्यूम नंबर 13 तुम्ही कधी मिळालं तर तुम्ही वाचू शकतो. बरोबर. तर त्या गोष्टीसाठी काय, तर ते तसं नाही, ते बरोबर. पण असं असताना प्रत्येक वेळेला कुठली गोष्ट करताना एक कोण ना कोणतरी असतो. नाही, असं व्यक्तिशः नाही जाऊ शकणार, ते सगळे तात्विक बोलूया. किंवा काही वेळेला धर्म, पार्टी किंवा कम्युनिटी नाही म्हणता येणार, की त्यावेळेच्या लोकांचा विरोध झाला, की ज्यांच्याकडे सत्ता होती किंवा ज्यांच्याकडे सगळी आता पॉवर होती, पॉवर होती, त्यांनी सर्वात पहिलं काय दिला, मताधिकार. त्यावेळी ज्यांच्याकडे संपत्ती होती, ब्रिटिश काळामध्ये मताचा अधिकार हा फक्त आणि फक्त जे त्यावेळी दंडदांडगे होते ना, त्यांनाच होता. बाकीच्या कुणालाही अधिकार नव्हता मताचा अधिकार. तो मताचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या नागरिकांना दिला. हा सर्वात मोठा, म्हणजे काय बोलते ना, एक सर्वात मोठा बदल आहे. तो ऍक्सेप्ट करणं त्यावेळेच्या लोकांना शक्य नव्हतं. त्या लोकांनी केलाच ना विरोध केला असेल. बरोबर, व्यक्तिशः नाही जाऊ शकत, त्या लोकांनी केला. ओके. त्या लोकच अगदी म्हणजे संविधान काळामध्ये पण, संविधानाच्या अगोदर पण आणि संविधान निर्मितीनंतर चालू झाल्यानंतर पण. आता हिंदू कोड बिलला विरोध कोणी केला? जी व्यवस्था आहे, जी व्यवस्था स्त्रियांचं शोषण करते, स्त्रीला दुय्यम म्हणजे अगदी तुच्छतेची वागणूक देते, त्यांनीच विरोध केला. बरोबर. हिंदू कोड बिल सादर होऊ नये म्हणून त्यांनीच प्रयत्न केले. ते नंतर झालं. 1951 ला हिंदू कोड बिल सादर न केल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. असं करणारी एकमेव व्यक्ती जगामध्ये कुणीही सांगा की त्यांनी ह्या गोष्टीसाठी, स्त्रियांच्या गोष्टीसाठी, स्त्रियांना अधिकार मिळावे, स्त्रियांना म्हणजे मुख्य प्रवाहात आणावे म्हणून राजीनामा देणारे कोणीच नाहीये, कोणच नाही. आता ह्याच्यावर आहे ना, 1952 मध्ये ना लंडन युनिव्हर्सिटीना त्यांना डिलीट पदवी दिली. कोणती? डिलीट. का? तर फक्त कायद्याच्या ह्याच्यामुळे त्यांनी जी कायद्याची निर्मिती केली, भारतीय संविधान लिहिलं, त्या गोष्टीसाठी डॉक्टरेट लिटरेचर आणि तर त्यावर त्यांनी ते डिलीट पदवी दिली लंडन युनिव्हर्सिटी. ओके. म्हणजे हे आणि जगातले सर्वात, आता म्हणजे आता खूप वेळा असं संशोधन केलं जातं, तर जगातले सर्वात जे तज्ञ म्हणतात ना, सायंटिस्ट लोक, नोबेल पारितोषिक विजेते, टॅलेंट काढले ना, सर्वात प्रथम जे 6 आहेत ना, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत.
अगदी सगळ्या बरोबर. युनिव्हर्सिटीजमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत, त्यांच्यावर संशोधन केलं जातं. हम्म. भारतापेक्षा जास्त जास्त. जर्मनीमध्ये, अमेरिकामध्ये, ओके. UK मध्ये सर्वात जास्त बाबासाहेब आंबेडकरांचं संशोधन केलं जातं. त्यांची थिंकिंग स्टाईल. त्यांची थिंकिंग करण्याची त्यांची जी स्टाईल आहे, त्यांचे जे प्रबंध आहेत त्याच्यावर संशोधन केलंय. ते एकेका प्रबंधावर आहे ना आणखीन जास्त प्रबंध मिळून ते लोक PhD करू शकतात. बरोबर. एवढ्या साऱ्या गोष्टी, मायनर गोष्टी आपण पण समजून नाही घेऊ शकत तेवढं ते तेवढ्या गोष्टी नाही. म्हणजे आपल्याला म्हणजे त्यांची पुस्तकं वाचून तेवढं अंमलात आणणं आणि हे करणं खूप मोठं. खूप आता कठीण बघा, TN शेषननी स्वतःचे अधिकार, जे आता आपण म्हणतो ना निवडणूक काळ आला की त्यावर काय लादलं जातं, जे प्रिन्सिपल्स असतात, काय म्हणूया आपण त्यांना, की त्यांना आचारसंहिता लागू होते. तर 1991 साल उजडावं लागलं निवडणूक अधिकाऱ्यांना स्वतःचे अधिकारांचा अंमल करायला. म्हणजे आमचे अधिकार आहेत, हे माझे अधिकार आहेत की मी यांच्यावर नियंत्रण राखू शकतो, मी प्रथम आहे, त्यावेळेला मला अधिकार आहेत. तर TN शेषांनी सर्वात प्रथम ते अधिकार वापरले. त्यावेळेस पर्यंत लोकांना माहिती नव्हतं की हे अधिकार आहेत. त्या अधिकारांचं प्रत्येक गोष्टीचं म्हणजे काय बोलतात ना, आता पण सर्वोच्च न्यायालयामध्ये एखाद्या गोष्टीचं अर्थ लावायला खूप मोठी समिती बसते. सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतील हे वगैरे, प्रत्येक गोष्टीचा त्यांना काय अभिप्रेत आहे, त्यांचा काय अर्थ आहे, त्यांना काय अर्थ अभिप्रेत आहे, त्याच्यावर समिती बसते. केवढं मोठं, खूप मोठं. फार छान. डॉक्टर एक थोडक्यात बाबासाहेबांची जर्नी ती म्हणजे काय होती स्टार्ट टू एंड, एकदम थोडक्या मोजक्या टप्प्यामध्ये आपण बोलतो फ्लॅशबॅक सारखी, ती थोडक्यात सांगा आम्हाला. 14 एप्रिल 1891 ला जन्म. बरोबर. त्यानंतर 1896 मध्ये प्रतापसिंह हायस्कूलमध्ये त्यांचं ऍडमिशन. नंतर इथे बदक चाळ जे आहे आपल्या परळमध्ये, एल्फिस्टन, तिथे ते राहायला होते. ओके. नंतर मग रामजी सकपाळ इकडे आले. इकडे आल्यानंतर मग त्यांचं हायस्कूलमध्ये टाकलं त्यांना. हायस्कूलमध्ये टाकल्यानंतर त्यांचं इकडं 10th कम्प्लीट झालं. त्यावेळेचं जे आपण म्हणूया आता आपण SSC किंवा मॅट्रिक म्हणूया, मॅट्रिकचं शिक्षण झालं. ज्यावेळेला मॅट्रिकचं शिक्षण झालं त्यावेळेला केळीस्कर गुरुजींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. ही प्रथम व्यक्ती आहे की जी अस्पृश्य समाजातली आहे की जी प्रथम मॅट्रिक झाली. नंतर मग त्यांनी सयाजीराव गायकवाडांना केळीस्कर गुरुजींनी विनंती केली. केळीस्कर गुरुजींना म्हणजे अजून दुसरे पण अजून आहेत, त्यांनी पण सांगितलं, भेट घडवली. आणि त्यानंतर मग सयाजीराव गायकवाड मंजूर झाले. मग त्यांनी त्यांना आर्थिक सहाय्य केलं. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले, तिकडे जाऊन शिक्षण घेतलं, MA केलं, PhD केली, अर्थतज्ञ झाले त्यावेळेला सर्वात प्रथम. नंतर मग काही वेळाने मग ते 3 वर्षाचा कालावधी संपला, त्यांना इकडे यावं लागलं. त्यावेळेला बाय बोटीने प्रवास करावा लागायचा, खूप मोठा प्रवास करायचा, अगदी काही महिने लागायचे. समजा जूनला निघाला तर सप्टेंबर उजेडायचा तिकडे पोहोचायला. बरोबर. तर ते करून मग त्यांनी तिथे खूप सारा नाही का खूप मोठा संघर्ष, तो शैक्षणिक संघर्ष म्हणूया. 18 तास 21 तास अभ्यास करणं. बरोबर. आणि खूप मोठे मोठे प्रबंध त्यावेळेला लिहिले. नंतर मग पुढे इकडे आल्यानंतर मग त्यांचा जो शाहू महाराज त्यांच्या संपर्कात आले, म्हणजे त्यावेळेस पण होते अगदी, म्हणजे ज्यावेळेला ते कोलंबियाला गेले ना त्यावेळेला पण शाहू महाराजांना माहित पडलं होतं की हे जे भीमराव रामजी आंबेडकर आहे ही अशी व्यक्ती आहे की ते खूप म्हणजे काहीतरी वेगळं करू शकतो. त्यांना माहित होतं, म्हणजे थोडक्यात त्यांना जाणीव झालेली होती राजर्षी शाहू महाराजांना. मग त्यांनी पण खूप सारी मदत केली. त्यांनी त्यांचं वृत्तपत्र सुरू करण्यासाठी शाहू महाराजांनी मदत केली. ओके. शाहू महाराज पण खूप मोठे, म्हणजे आपण म्हणतो ना शाहू फुले आंबेडकर का नाव घेतो, तर शाहू महाराजांनी ही सुरुवात केली. जे आरक्षण जी ही संकल्पना आहे ही शाहू महाराजांची आहे, म्हणजे आपली भारतीय संविधानामध्ये आहे. रिझर्वेशन म्हणजे स्त्रियांना असेल, अनुसूचित जातींना असेल, जमातींना असेल, ओबीसींना असेल किंवा कुठल्याही गोष्टींना असेल किंवा कुठल्याही म्हणजे कम्युनिटीला असेल, ही आरक्षणाची संकल्पना शाहू महाराजांची. मग त्यांनी मदत केली. मग नंतर त्यांनी वेगवेगळे बहिष्कृत भारत, मूकनायक, जनता, वेगवेगळे पाक्षिक चालू केली, मासिकं चालू केली, ते लोकांपर्यंत पोहोचले. बरोबर. त्यांनी वेगवेगळी आंदोलनं केली. 1927 जो महाड सत्याग्रह असेल, समता सैनिक दलाची स्थापना केली, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, काळाराम मंदिराचे म्हणजे त्यावेळेला मंदिरामध्ये त्यावेळेलाच का आत्ता पण आहे, आत्ता पण आपण गावामध्ये गेलो तर काही जाती जमातींना मंदिराचा प्रवेश बंदी आहे, कुठलाही कार्य करून दिलं जात नाही. किंवा एखाद्याला म्हणजे
म्हणजे त्याला हिंदू म्हणून म्हटलं जातं, हम्म. पण हिंदू धर्म माझा आहे तर मलाच माझ्या मंदिरामध्ये जाऊन देत जाण्याचा नाही. अधिकार नाही. म्हणजे बरोबर. अशा गोष्टी आहेत. तर त्यावेळेला मग तो काळाराम मंदिर सत्याग्रह हे सर्वात मोठं. हम्म. नंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स होतं हम्म. युके मध्ये. त्यावेळेला महात्मा गांधी पण होते. हा. तर त्यावेळेला सर्वात प्रथम त्यांनी जे बोलतात ना राजकीय स्वातंत्र्य, तर त्यांनी असं स्वातंत्र्य मागितलं होतं की माझा जो व्यक्ती आहे, जो एससी समाजाचा मी प्रतिनिधित्व करतो, त्याचा अधिकार, निवडण्याचा अधिकार कोणाला, तो एससीलाच SC लाच असलं पाहिजे, बाकीच्या बाकी लोकांना नाही कोणाला. असलेलं पाहिजे. अगदी बरोबर. त्यावेळी ते मतभेद झाले महात्मा गांधींचा आणि त्यांचे जे मतभेद झाले ते ह्या गोष्टींचं. कारण त्या स्वातंत्र्यामुळे असंही घडलं असतं की एखादा महाराष्ट्र हा फक्त अनुसूचित जाती आणि जमातीचा असू शकला असता, किंवा भारताचे तुकडे पण झाले असते, असंही म्हणू शकतो आपण. तर ते म्हणजे मग त्यावेळेला महात्मा गांधींनी उपोषणाला बसले, मग पुणे करार केला. म्हणजे थोडक्यात बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा जीव वाचवला. ते अडून नाही राहिले, म्हणजे त्यांनी माघार घेतली की ठीक आहे, ते नाहीये तर आम्हाला एक थोडीशी तरतूद करा. म्हणजे माघार घेतल्या, खूप पावलं मागे आले, खूप पावलं मागे आले. मग ते जर स्वातंत्र्य मिळालं असतं ना, आज जी SC ST ची जी आता जी परिस्थिती नसती. त्यांचा एखादा देश असता किंवा या देशामध्ये खूप मोठं प्रतिनिधित्व असतं जे SC ST आणि OBC समाजाचं असतं. ओके. त्यानंतर 1935 त्याच्या अगोदर मी बोला ना प्रॉब्लेम ऑफ रुपीचा जो प्रबंध सादर केला त्याच्यावर आपल्या RBI ची स्थापना झाली. त्यानंतर जेवढे काही मजूर मंत्री होते, जे कामगार कायदे आहेत, जे आपण म्हणतो जे आपल्याला लीव्ज मिळतात, कुठलीही लीव्ज असेल, म्हणजे महिलांना मिळणारी प्रसूती लीव्ह असेल, आपण जी लीव्ह उपभोगतो ती, जेवढ्या काही रजा आहेत, कामगारांचे कायदे आहेत, कामगारांसाठीचं जे प्रयोजन आहे की एखाद्या म्हणजे कामगार संस्थेमध्ये कशी म्हणजे कुठल्या गोष्टीचं प्रयोजन असायला पाहिजे, तिकडे कॅन्टीनची व्यवस्था असायला पाहिजे, तिकडे स्त्रियांसाठी जे झालेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या पालन पोषणासाठी बालगृह असते. तर मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांनी सर्वात पहिलं भारतीय संविधानाच्या अगोदर पण ना पहिले कामगार कायदे केले, शेतकऱ्यांसाठीचे कायदे केले, मजुरांसाठीचे कायदे केले. मजूर मंत्री असताना मजुरांसाठी खूप मोठा लढा उभारला. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या. प्लस जेवढे काही बांधकाम मंत्री पण होते ते ब्रिटिश काळामध्ये, जेवढे मोठे मोठे प्रकल्प बघितला ना, भाकरानांगर प्रकल्प, हिराकोड प्रकल्प, ते त्यांच्या काळात झालेले आहेत. जी मोठी मोठी धरणं आहेत ना, हे कोणाला माहिती नाहीये किंवा ते लोकांपर्यंत आले नाहीये. जेवढे मोठे प्रकल्प आहेत त्यांच्या काळात राबवले गेले आणि ते पूर्णत्वास गेले. म्हणून आता आपण या वेळेला सुद्धा आपण नाही का आपली गरज भागवतो. पंजाबमध्ये जी हरित क्रांती झाली, हरियाणामध्ये हरित क्रांती झाली, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना, मग ते त्या काळात झालेल्या आहेत. आणि नंतर मग भारतीय संविधानाची निर्मिती आणि नंतरचं धर्मांतर 1956. 1935 त्यांनी ऍक्च्युली घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. ओके. पण असं नाही की त्यांनी हिंदू धर्माचा ज्या गोष्टी नाही, विरोध नाही. हिंदू धर्मामध्ये काहीतरी सुधारणा करण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. त्यांनी विरोध नाही केला. अनेक धर्मांचा अभ्यास केला. इस्लाम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, जेवढे काही धर्म आहेत ना, त्या सर्वांचा जास्तीत जास्त अभ्यास केला असता तर बाबासाहेब आंबेडकरांनी. जेवढं त्यांच्या फादरना एखाद्या म्हणजे ख्रिश्चन कम्युनिटीचे लोक आले होते, एक घटना आहे म्हणजे की त्यांना सांगितलं की नाही का तुम्ही आमच्या धर्मामध्ये नाही का आमच्या धर्मामध्ये सामील व्हा. 1935 त्यांनी जाहीर केलं ना, मग सगळे त्यांना भेटायला यायला, मौलवी यायला लागले, शीख धर्मीय यायला लागले. तर त्या फादरनी सांगितलं की असंच आहे. तर त्यांना विचारलं की तुम्ही कुठला बायबलच्या नुसार तुम्ही ह्या गोष्टी मला बोलताय किंवा तुमच्या धर्माचं कुठल्या बायबलला मानता. तर ते बोलले असं असं. ते बोलते ह्या बायबलच्या म्हणजे कितीतरी बायबल आहेत, खूप सारे बायबल्स आहेत. तर त्यांनी सांगितलं या बायबलमध्ये या गोष्टींचं जे वर्णन आहे ना ते अचूक आहे, या बायबलमध्ये या गोष्टीचं वर्णन अचूक आहे. म्हणजे किती बायबल वाचलंय त्यांनी, कुराण वाचलंय, जेवढे काही धर्मग्रंथ आहेत जगामध्ये, जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केलाय. आणि नंतर जाऊन 1956 शेवटी म्हणजे त्यांनी हिंदू कोड बिल कशासाठी सादर केलं की हिंदू धर्मामध्ये हा चालीरीती नकोत, जाती प्रथा नकोत, सगळेजण समान असायला पाहिजे, समता प्रस्थापित झाली पाहिजे. खूप सारे प्रयत्न केले आणि 1956 त्यांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलं. त्याचं पण कारण आहे 1906 केळुसकर गुरुजींनीच स्वतः लिहिलेलं जे बुद्धांचं वरचं जे पुस्तक आहे ना, त्यांनी सर्वात प्रथम त्यांना भेट दिली. 3 गुरु मानतात बाबासाहेब आंबेडकर, एक संत कबीर, दुसरे महात्मा फुले, तिसरा
भगवान गौतम बुद्ध. भगवान गौतम बुद्धांचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव आहे. महात्मा फुल्यांचा खूप मोठा प्रभाव आहे. संत कबीरांचा खूप मोठा प्रभाव आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा ते अभ्यास करत गेले. ते लोक त्यांच्या जीवनात येत गेली. आणि बरोबर. नंतर मग बौद्ध धर्मामध्ये 1956 धर्मांतर केलं. धर्मांतर पण केलं. त्यांना खूप कमी कालावधी मिळाला. अगदी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 आणि 6 डिसेंबरला त्यांचं महापरिनिर्वाण. थोडक्यात हा प्रवास होता. खूप छान रीती तुम्ही सांगितलं. खूप गोष्टी क्लिअर केल्यात आणि काही गोष्टी तर आम्हाला पण माहित नव्हत्या, व्ह्युअर्सला पण माहित नसतील बघणाऱ्यांना, त्या पण तुम्ही सांगितलं तितक्यात. पॉडकास्टमध्ये ऑलमोस्ट आपण गोष्टी घेतल्यात जे होत्या त्या. फक्त जाता जाता एक नवीन पिढी जी आता यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी एक संदेश द्या की त्यांनी त्यांची लाईफ कशी जगली पाहिजे म्हणून. सर्वात प्रथम शिक्षण घ्यायला पाहिजे. दुसरं, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे. बरोबर. लहानपणापासून तुम्ही बचत चालू करा. लहानपणापासून या सगळ्या गोष्टी करा. ज्या ज्या गोष्टींमुळे आपला विकास होईल, आर्थिक विकास होईल, शैक्षणिक विकास तर करायचाच आहे. शिक्षण घ्यायचंच आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुम्ही वाचल्याशिवाय पर्याय नाही. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा वापर करू नका, कारण व्हॉट्सअपमधून आपल्याला चुकीचे संदेश मिळतात. जे काही खरं लेखन आहे ते अभ्यासलं पाहिजे. बरोबर. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानातून किंवा त्यांच्या जीवनचरित्रातून हेच समजतं की शिक्षण महत्वाचं आहे. तुम्ही वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. तुम्ही वाचलं ना तर तुमचा विकास ठरलेला आहे, आर्थिक विकास ठरलेला आहे, तुमचा शैक्षणिक विकास ठरलेला आहे आणि तुमचा सगळाच विकास ठरलेला आहे. तर हा विकास करणं गरजेचं आहे. बरोबर. आर्थिक सबल होणं गरजेचं आहे. आणि साहजिकच आपण झालो, आपलं कुटुंब जर यशस्वी झालं, विकसित झालं तर आपला देश विकसित होईल. आणि आपण सर्वप्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत, हेच सर्वात लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हेच सर्वात मोठं देण आहे बाबासाहेब आंबेडकरांची. खूप छान. एक ते कुठेतरी मी ऐकलं होतं फ्रेज की वाचाल तर वाचाल. हे सर्वात एक अगदी बरोबर आहे. खूप छान सर आलात तुम्ही. आमच्या प्रेक्षकांना, आमच्या व्ह्युअर्सला या गोष्टी सांगितल्याबद्दल. पॉडकास्ट मी आवडता घेतोय. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या असेल नक्कीच आशा करतो की व्ह्युअर्सला आवडल्या असतील. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. त्याच्यावरती सर रिप्लाय करतील. जर काही असं एक डाऊट असेल, कुठला पण असेल, तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आपण क्लिअर करू त्या गोष्टी. आणि हा पॉडकास्ट कोणत्याही असा दुसऱ्या हेतूने बनवलेला नाही आहे. क्लिअर करतो. जे काही क्वेश्चन्स आमच्यामध्ये झाले असतील ते एकदम फ्लुएंटली झालेत. कोणत्या समाजाला असू दे किंवा असं हर्ट करण्याच्या हेतूने आम्ही बनवलेला नाही. हा पूर्ण क्लिअर गोष्टी होत्या. त्यामुळे कुठला गैरसमज करून घेऊ नका. त्याला बघणाऱ्या व्ह्युअर्सला काही वेगळं वाटू शकतं. जे एकदम फ्लुएंटली क्वेश्चन्स आले ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. असेच पॉडकास्ट अजून येत राहू. आशा करतो तुम्ही हा पॉडकास्ट आवडेल. नक्कीच शेअर करा, कमेंट्स करा. सर आवडता घेतो. थँक्यू व्हेरी मच. मला इथं तुम्ही बोलावलं आणि बोलण्याची संधी दिलीत. हां, थँक्यू व्हेरी मच. खूप छान. तर बघत राहा MH टॉक्स.